नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, दामिनीने कोर्टामध्ये प्रियाने मेसेज केल्याचं सिद्ध करत, खुनाच्या रात्री साक्षी आश्रमात नसल्याचं सिद्ध करत इथे आता प्रियानेच विलासचा खून केलाय हे केलं सिद्ध. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अर्जुनने कोर्टामध्ये सायकॉलॉजिस्टच्या रिपोर्टनुसार जी काही प्रियाची चौकशी केलेली असते ते आता रिपोर्ट बघितल्यानंतर रविराज काकांना कळलेलं असतं की प्रिया आहे धादांत खोटं बोलणारी मुलगी. त्याचबरोबर दामिनी देशमुखने कोर्टामध्ये आता हे सिद्ध केलेलं असतं की प्रियानेच विलासचा खून केलेला आहे आणि तिनेच इथे पोलिसांना मेसेजसुद्धा केलेला आहे. आता दामिनी देशमुखने हे सगळं सिद्ध करताच अर्जुनेसुद्धा त्याचा आता फायदा करत मधुभाऊंना कोर्टामध्ये निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि इथे साक्षीला वाचवणाऱ्या प्रियाला कोर्टामध्ये शिक्षा झालेली असते. तर प्रेक्षकांनो, या गोष्टी कशा पद्धतीने घडत जातात आणि इथे आता प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळते, सविस्तरपणे आपण बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की आतापर्यंत प्रियाने कोर्टामध्ये मधुभाऊंच्या विरोधामध्ये जी काही साक्ष दिली आहे ती खोटीच आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि हे अर्जुन सायलीला सुद्धा माहिती आहे. पण तरीसुद्धा घरातल्या काही लोकांना असंच वाटतंय की प्रिया जे काही बोलली आहे ते सगळं खरं आहे. पण आता सायली आणि अर्जुन दोघेजण कधीच खोटं बोलत नाही हे सुद्धा सुभेदारांना बरोबर माहिती आहे. तरी पण त्यांनी इथे आता प्रियाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आहे. त्यांनासुद्धा असंच वाटतं की मधुभाऊ गुन्हेगार आहेत. पण तसं काहीही नाही आहे प्रेक्षकांनो. तर इथे अर्जुन आणि सायली हे सातत्याने कोर्टामध्ये हे सिद्ध करण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत की प्रियाने कोर्टामध्ये जी काही साक्ष दिलेली आहे ती खोटी आहे. तरीसुद्धा घरच्या लोकांचा, रविराज काकांचा आपल्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे. पण प्रतिमाला कुठेतरी वाटतंय सायली आणि अर्जुन कधीच खोटं बोलत नाही आणि मधुभाऊंना सुद्धा तिचं भेटणं हे झालेलंच आहे. मधुभाऊसुद्धा प्रामाणिक माणूस आहे हे प्रतिमाला माहिती आहे. पण आता प्रेक्षकांनो, इथे एक आई असल्यामुळे प्रतिमाला काही बोलता येत नसतं. पण इथे प्रियाच्या काही गोष्टी असतात ज्या प्रतिमाला पटतही नसतात. तर आता इथे अर्जुन आणि सायली यांनी प्रियाला महिपतबरोबर बोलतानाचा व्हिडिओ घरातल्या लोकांना दाखवल्यानंतर इथे आता घरातले लोक अर्जुन सायलीलाच वाटेल तसं बोलतात. महत्त्वाची व्यक्ती म्हणजे कल्पना ही विनाकारण तिच्या मनामध्ये जो राग असतो तो आता अर्जुन सायली यांच्यावरती काढत असते. विनाकारण तिला माहिती आहे की सायली अशी मुलगी नाही आहे, ती कधी एवढं खोटं बोलत नाही. तेव्हा इथे ज्या वेळेला सायली तिला आवडत होती तेव्हा तिलासुद्धा वाटत होतं की मधुभाऊ निर्दोष आहेत. मग त्या मूर्ख लोकांनी एकदा तरी असा विचार करायला हवा होता की सायली ज्यांच्या संस्काराखाली लहानाची मोठी झाली आहे ती सायली एवढी चांगली कशी? मधुभाऊंचे संस्कारच आहेत ना सगळ्यांवरती. मधुभाऊसुद्धा खूपच जास्त प्रामाणिक माणूस आहेत. मग प्रियाने त्यांच्या विरोधात खोटी साक्ष का दिली असेल असा विचार मात्र कुणाच्याही मनात आलेला नाही आहे. ती तन्वी इथे सगळ्यांना मूर्ख बनवते आणि सगळे मूर्ख बनतायतसुद्धा, फक्त अर्जुन सायली आणि मधुभाऊ सोडून. इथे आता अश्विनपासून पूर्णाजीपर्यंत प्रियाने सगळ्यांना मूर्ख बनवलेलं आहे आणि इथे जे सिनियर म्हणून ओळखले जातात रविराज काका, हे आता नावाजलेले वकील जरी असले तरीसुद्धा प्रियाने त्यांना चांगलं घोळात घेतलेलं असतं, त्यांनासुद्धा फसवलेलं असतं. पण प्रियाच्या पापाचा घडा आता भरलेला आहे. प्रियाने आतापर्यंत जेवढं काही खोटं बोललं आता ते सगळं काही इतकं अति झालेलं असतं की कुठे ना कुठेतरी ते थांबायला पाहिजे असं आता अर्जुनला वाटतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी आता सगळे पुरावेसुद्धा गोळा केलेले असतात. अर्जुनने इथे असे काही ठोस पुरावे गोळा केलेत ज्याच्यामुळे प्रिया खूपच मोठी गुन्हेगार आहे ते आता सगळ्यांना कळेल. पण इथे आता दामिनी देशमुखने सुद्धा प्रियाला जेव्हा चौकशीसाठी बोलावलेलं असतं तेव्हा महिपत आणि प्रियाची जी काही भेट झालेली असते त्याचा व्हिडिओ अर्जुनने सगळ्यांना दाखवल्यानंतर इथे आता अर्जुन आणि सायली यांना खूप काही ऐकून घ्यावं लागतं आणि त्यामुळेच इथे अर्जुन स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी सुभेदारांचं घर सोडून जातो. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो की अरे ते घरसुद्धा तुझंच घर आहे ना, तू माझ्या घरी चल. आणि त्यामुळे मधुभाऊ, सायली, चैतन्य आणि अर्जुन हे सगळेजण आता जातात कुठे? चैतन्याच्या घरी आणि तिथे आता राहत असतात. त्यामुळे इथे प्रियाचा पोपट झालेला असतो. महिपत आता प्रियाचा अपमान करतो.
तिला म्हणत असतो की अर्जुन सायली यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी तुला त्या अश्विनबरोबर लग्न करून सुभेदारांच्या घरामध्ये जायला सांगितलं होतं ना, पण तू काय केलंस? तू त्या सायली आणि अर्जुनलाच घरातून हकलून दिलंस. अगं तू काय महाराणी आहेस का? तुला तिथे आरामात राहण्यासाठी पाठवलंय का? जर तुझ्या या मूर्खपणामुळे आता अर्जुन काय प्लॅनिंग करतोय, काय पुरावे गोळा करतोय, हे जर आता मला कळलं नाही ना, तर तुला मी सोडणार नाही. तुला तर चांगलंच माहिती आहे, माझ्या बंदुकीच्या गोळीमध्ये पहिली गोळी ही तुझ्याच नावाची आहे. तेव्हा आता अर्जुन आणि सायली यांना तू घराबाहेर काढलेस ना. जर त्यांनी माझ्या मुलीच्या विरोधामध्ये काही जबरदस्त षडयंत्र रचलं आणि त्याच्यामध्ये माझी मुलगी अडकली ना, तर मात्र तुला मी सोडणार नाही. तर इथे प्रियाचा मूर्खपणा आता तिलाच नडलेला असतो. सायली अर्जुन घर सोडून गेले म्हणून तिला खूप आनंद झालेला असतो, कारण तिला असं वाटत असतं की आता सुभेदारांच्या घरची मी एकुलती एक लाडकी सून. पण आता प्रियाचे खरे रंग काय आहेत हे सायली गेल्यानंतर आता सुभेदारांना लवकरच कळतील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया जेव्हा दामिनीकडे चौकशीला जाते तेव्हा दामिनी तिची विचारपूस करत असते. दामिनी जेव्हा तिला प्रश्न विचारत असते तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट समोर आलेली असते आणि इकडे तीच गोष्ट अर्जुनला सुद्धा कळलेली असते. तर इथे आता पोस्टमॉर्टमचा जो रिपोर्ट आलेला असतो तो रिपोर्ट अर्जुनकडे सुद्धा असतो. त्याच्यामध्ये विलासचा जेव्हा खून झाला होता तेव्हा त्याचं मृत्यूचं टायमिंग असतं 8:30. 8:30 इथे जर विलासचा खून झाला आहे तर तू पोलिसांना नंतर मेसेज कसा काय केलास? जर विलास मेलाय तर तो पोलिसांना कसा काय मेसेज करू शकतो की त्याला मधुभाऊंकडून त्याच्या जीवाला धोका आहे म्हणून? अगं मूर्ख मुली, तुला कळत नाही का? माणूस मेल्यानंतर त्याच्या मोबाईलवरून मेसेज करायचा नसतो. मग तू आधी तरी करायला हवं होतास ना. नाहीतर तुझ्या मोबाईलवरून तू पोलिसांना मेसेज करायचा की इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाचा मूर्खपणा अर्जुनला कळलेला असतो. अर्जुन म्हणतो की इथे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जर 8:30 विलासचा जीव गेलाय तर मग एवढ्या वेळानंतर त्याच्या मोबाईलवरून पोलिसांना मेसेज कसा काय जातो की मधुभाऊंकडून त्याच्या जीवाला धोका आहे म्हणून? मग ही मेसेज करणारी व्यक्ती कोण आहे ना, ते लवकरात लवकर शोधून काढायला हवं, असं आता अर्जुन म्हणतो. आणि त्यासाठी इथे अर्जुनने आता चैतन्यला सांगितलेलं असतं की आपण जसं ठरवलं होतं ना, सायकोलॉजिस्टच्या अंडर प्रियाची चौकशी करायची, ते आता लीगल नोटीस इथे आता रविराज काकांना पाठवायला हवी. म्हणजे आता ते प्रियाचे वकील आहेत ना, ते आता इथे नाही म्हणणार नाहीत, कारण सायकोलॉजिस्टच्या अंडर आता मी चौकशी करणार आहे. म्हणजे तिच्या तब्येतीची काळजी घेत मी तिला प्रश्न विचारणार. तेव्हा इथे आता लीगल नोटीस पाठवल्यानंतर रविराज काकांचा नाईलाज होतो, कारण आता इथे आधीच असं ते म्हणालेले असतात की ती एका ट्रोमामध्ये आहे म्हणून ती कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही. पण आता तिला जाणं हे भागच असतं. त्यामुळे आता जेव्हा प्रिया चौकशीसाठी येते ती नाहीच म्हणत असते, पण तरीसुद्धा रविराज काका म्हणतात की तुला जावं लागेल, नाहीतर इथे कायद्याचं उल्लंघन होईल. तेव्हा मग प्रिया आता चौकशीसाठी जेव्हा जाते तेव्हा अर्जुन असे काही प्रश्न विचारतो ज्याच्यामध्ये आता प्रिया पूर्णपणे फसलेली असते आणि ती इतकी घाबरलेली असते. काय बोलते काय नाही बोलत हे तिला कळत नसतं. तेव्हा सायकोलॉजिस्टनुसार इथे आता जो रिपोर्ट तयार करण्यात आलेला असतो, जो व्हिडिओ तयार करण्यात आलेला असतो, त्याच्यामध्ये प्रिया कितीतरी खोटंच बोलत असते आणि असं त्यांनी रिपोर्टमध्ये सुद्धा नमूद केलेलं असतं की प्रिया जे काही बोलते ती स्पष्टपणे खरं बोलत नाही आहे. तर निम्म्यापेक्षा जास्त तिची उत्तरं ही खोटीच आहेत हे सुद्धा सगळ्यांच्या लक्षात येणार असतं. त्यामुळे इथे अर्जुनला जे हवं असतं ते मिळालेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कोर्टाचा दिवस आलेला असतो. दामिनी देशमुख प्रियाला खूप ओरडते. ती म्हणत असते, अगं मूर्ख मुली, विलास मेल्यानंतर त्याच्या मोबाईलवरून तुला मेसेज करायची काय गरज होती? आता जर ही गोष्ट अर्जुनला कळली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा प्रिया आधीच खूप जास्त घाबरलेली असते. तिची एक चूक तिला आता आयुष्यभरासाठी महागात पडलेली असते. इथे थोड्या पैशांसाठी तिने तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. तिला असं वाटत होतं की महिपत आणि साक्षी हे दोघेजण श्रीमंत माणसं आहेत, यांचे कॉन्टॅक्ट्स खूप हाय आहेत, त्याच्यामुळे मी ह्याच्यातून सहजरित्या बाहेर पडेन. पण प्रियाला माहिती नाही आहे की इथे मधुभाऊंच्या बाजूने अर्जुन सुभेदार ही केस लढतोय. तो कुणालाही सहजासहजी सोडणार नाही आहे हे प्रिया विसरलेली असते. पण आता प्रियाची वाट लागायची वेळ आलेली असते. दामिनी देशमुखने सुद्धा प्रियालाच खडसावलेलं असतं. अगं निदान काय करतेस हे तरी विचार करून करायचं होतंस ना. जर विलास 8:30 मेलाय तर त्याच्या मोबाईलवरून विलास मेल्याच्या नंतर तुला मेसेज करायची काय गरज होती? किती मोठी माती खाल्लीस तुला माहिती आहे का? किती गोंधळ घालून ठेवला आहेस.
तेव्हा इथे आता प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. हेअरिंगचा दिवस आलेला असतो. कोर्टामध्ये सगळेजण जमा झालेले असतात. अर्जुन सायली आता चैतन्यबरोबर मधुभाऊंना घेऊनच आलेले असतात. त्यावेळेला इथे अर्जुन आता त्याच्या घरातल्या सर्व लोकांना इथे इग्नोर करतो. कुणाकडेही तो लक्ष देत नाही, कारण अर्जुन आता दुखावलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, दामिनी देशमुखच्या लक्षात एक गोष्ट आलेली असते की अर्जुन खूपच जास्त कॉन्फिडंट तिला दिसतो. अर्जुनकडे असे काही पुरावे आहेत ज्याच्यामध्ये साक्षी आणि प्रिया ह्या दोघीही गुन्हेगार आहेत आणि तो मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करू शकतो, हे आता दामिनी देशमुखला बरोबर माहिती असतं. तेव्हा दामिनी देशमुखने सुद्धा एक स्ट्रॅटेजी आता आखलेली असते. तिने सुद्धा खूप छान असा प्लॅन तयार केलेला असतो, पण प्रियाच्या विरोधामध्ये. तेव्हा इथे आता ओपनिंग स्टेटमेंट देत असताना दामिनी देशमुखने सुरुवात केलेली असते आणि दामिनी देशमुख म्हणत असते की खुनाच्या रात्री साक्षी आश्रमामध्ये नव्हती. इथे आता प्रिया आय विटनेस म्हणून हिने आधीच सांगितलेलं आहे की ज्या वेळेला खून झाला त्यावेळेला विलास आणि मधुभाऊ दोघेजण तिथे होते आणि प्रिया लपून बसली होती, असं तिचं म्हणणं आहे. तेव्हा इथे अर्जुन आता उठतो आणि तो म्हणत असतो की अच्छा, म्हणजे जर तिथे साक्षी नव्हती तर मग इथे ज्या वेळेला मधुभाऊंना मारण्यासाठी साक्षीने गन काढले तेव्हा तिघांमध्ये जेव्हा हातापायी झाली तेव्हा मग ती तिसरी व्यक्ती कोण होते, बरोबर की नाही? जर इकडे मधुभाऊंच्या हातामध्ये पिस्तूल असतं तर मग मधुभाऊ तर डावखुरे आहेत ना. मग विलासच्या इथे डाव्या बाजूला गोळी कशी काय लागली? मधुभाऊ उजव्या हातामध्ये गोळी बंदूक पकडू शकत नाही. तेव्हा इथे ते रिपोर्टसुद्धा अर्जुनने कोर्टामध्ये आधीच सादर केलेले असतात. मधुभाऊंकडे जर पिस्तूलच नाही आहे तर ते गोळी का मारतील? तेव्हा इथे दामिनी म्हणत असते की याचा अर्थ असाच होतो की प्रियाने जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे तेच खोटं आहे. जर इथे आता विलास आणि प्रिया हे दोघेजण आधी आश्रमामध्ये गेले होते आणि इथे अर्जुन म्हणतो जर मधुभाऊ नंतर आले होते तर मग मधुभाऊ आले आले अटॅक का करतील? या दोघांनीच त्यांच्यावरती अटॅक केला असेल ना, कारण आश्रमाचे पेपर शोधण्यासाठी प्रिया आणि विलास तिथे आले होते. संपूर्ण आश्रम त्यांनी उलथापालथ करून ठेवलं होतं. तेव्हा इथे विलासला गोळी लागली तर लागली, मधुभाऊंच्या डोक्यात मारणारी ती तिसरी व्यक्ती मग कोण होती? मधुभाऊंना सुद्धा बेशुद्ध करून ठेवलं होतं. त्यामुळे इथे आता दामिनी देशमुख म्हणत असते की हे सगळं प्रियाने केलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार विलास जर 8:30 मेलेला आहे तर मग त्याच्यानंतरला त्याच्या मोबाईलवरून पोलिसांना मेसेज कसा जातो की मधुभाऊंकडून त्याच्या जीवाला धोका आहे? मग तो मेसेज करणारी व्यक्ती कोण होती? ती एकतर साक्षी असेल नाहीतर ती प्रिया असेल. तेव्हा इथे आता मधुभाऊ तर एवढे हुशार नाही आहेत की ते मेसेज वगैरे करतील. तेव्हा दामिनी देशमुख आता म्हणत असते की त्यावेळेला विलासचा खून झाला, साक्षी तिथे नव्हती, तो मेसेज प्रियानेच केला होता आणि हे प्रियाने मला स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे आता अर्जुन म्हणत असतो की जो मेसेज तुम्ही म्हणताय की प्रियाने केला आहे, मग खूनसुद्धा प्रियानेच केला असेल ना. आणि इथे विलासला गोळी मारल्यानंतर मधुभाऊंच्या डोक्यामध्ये खूपच वजनदार वस्तू मारून त्यांनासुद्धा बेशुद्ध करण्यात आलं. त्यानंतर बंदुकीवरचे फिंगरप्रिंट्स पुसून मधुभाऊंच्या हातामध्ये बंदूक देण्यात आली आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणत असतो की इथे विलासचा मोबाईल घेतला आणि त्याच्या मोबाईलवरून पोलिसांना मेसेज करण्यात आला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, पण त्याचा मृत्यू आधीच झाला होता. मग तो मेसेज नंतर कसा काय करू शकतो, असं अर्जुनसुद्धा कोर्टामध्ये सिद्ध करतो. तेव्हा दामिनी म्हणते की इथे साक्षीला फसवण्यात येते, खरा खून हा प्रियानेच केलेला आहे आणि म्हणूनच तिने हे सगळं काही मॅनेज केलं आहे आणि याच्यामध्ये आता विनाकारण मधुभाऊ प्रियाला वाचवण्यासाठी साक्षीचं नाव घेत आहेत, बरोबर की नाही? तेव्हा इकडे आता साक्षीला वाचवत असताना प्रियाला चांगलंच दामिनी देशमुखने फसवलेलं असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बघितलं तुम्ही जज साहेब, इथे आता प्रियाच खरी खुनी आहे हे दामिनी देशमुख यांनी सांगितलेलं आहे. मग जर तसं असेल तर मग मधुभाऊनी विनाकारण 2 वर्ष इथे आता गुन्हेगारासारखी शिक्षा का भोगली? त्याच्यामुळे मी कोर्टाला विनंती करेन की सगळे साक्षीदार आणि पुरावे पाहता तुम्ही मधुभाऊंची निर्दोष सुटका करा आणि प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून द्या. तर अशा रीतीने आता जज साहेबांनी मधुभाऊंना निर्दोष करार देत त्यांना आता सोडलेलं असतं आणि प्रियाला इथे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली असते, कारण तिच्या एका खोट्या स्टेटमेंटमुळे एका निर्दोष व्यक्तीला विनाकारण 2 वर्ष शिक्षा भोगावी लागलेली असते. खरी खुनी ही प्रिया असल्याचं आता सिद्ध झालेलं असतं. त्यामुळे इथे आता सायकोलॉजिस्टच्या रिपोर्टनुसार सुद्धा प्रिया किती खोटं बोलले रविराज काकांच्या लक्षात आलेलं असतं आणि तेव्हा रविराज काका जातात आणि प्रियाच्या थोबाडीत देतात
त्यांना इथे सगळ्यांसमोर शरमेने मान जेव्हा खाली घालावी लागते तेव्हा रिपोर्टनुसार इथे प्रियाच्या बोलण्यामध्ये किती खोटेपणा हा जाणवला हे रविराज काकांच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळे इथे प्रियाला घेऊन जात असताना त्यांना जरासुद्धा दुःख होत नाही. अशा रीतीने दामिनी अर्जुनने प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते.